गेल्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 नुसार भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करीत जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील स्वराज्य भवन प्रांगणातून काढण्यात आलेला पेन्शन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला। एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आले। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने काळे कपडे परिधान करून पेन्शन ब्लॅक मोर्चा काढण्यात आला। त्या अनुषंगाने मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी काळ्या रंगाची वस्त्र आणि एकच मिशन जुनी पेन्शन असे नमूद केलेली पांढरी टोपी परिधान केली होती। या वेशभूषेतील मोर्चेकरांनी लक्ष वेधून घेतले। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर एकच मिशन जुनी पेन्शन आमच्या हक्काची, वोट फॉर OPS, जुनी पेन्शन लागू करा अशा विविध घोषणा देण्यात आल्या। मोर्चेकरांच्या या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर दणाणला होता। रविवार रोजी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आयोजित 1982 व 84ची पेन्शन याकरिता आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। सफाई कामगारांपासून तर तहसीलदारपर्यंत सर्व कर्मचारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या सर्वांची मागणी ती म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्य नागरी सेवा कायदा 1982 व 84 हा आहे आणि आम्हाला फक्त जी शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून जी जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे ती आम्हाला हवी आहे। आम्ही नवीन शासनाला काहीच मागत नाही आहे, जशीच्या तशी आम्हाला फक्त ती योजना आम्हाला देण्यात यावी। शासनाकडे वेगवेगळ्या योजना, फसव्या योजना सध्या शासन आणत आहे। पहिल्यांदा आम्हाला DCPS दिली, नंतर NPS, आता GPS आणत आहे। आम्हाला या सर्व योजनेला आमच्या संघटनेतर्फे विरोध आहे। त्याकरिताच आम्ही सर्वांनी हा काळा कपडे घालून हा मोर्चा आज रोजी 5000 ते 6000 लोकांचा या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता। धन्यवाद।